श्री सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा. कर जोडून जाणा, विनवी तसे परेसा. जय जयाजी योगीश्वरा, शिष्य जन मनोहरा. तू चितारक भवसागरा, अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता, झाले ज्ञान मजाता. परमार्थ वासना तत्वता, झाली तुझे प्रसादे. दाखविली गुरुची सोय, तेने सकळ ज्ञान होय. तू चितारक योगीराय, परमपुरुषा सिद्धमनी. गुरुचरित्र कामधेनु, सांगितले मज विस्तारून. अध्यापिन धाय माझे म्हणू, आणि कावडी होतसे. मागे तुम्ही निरोपिले, श्री गुरु गाणगापुरी आले. पुढे कैसे वर्तले, विस्तारावे दातारा. कोणी शिष्याचे वचन, सांगे सिद्ध संत शोण. म्हणे शिष्या तू सगुण, गुरु कृपेचा बाळक. धन्य धन्य तुझे जीवन, धन्य धन्य तुझे मन. होशी तुझी पूज्यमान, या समस्त लोकात. त्वा प्रश्न केलाशी, संतोष माझ्या मानसी. उल्हास होतो सांगावयाशी, गुरुचरित्र कामधेनु. पुढे वाढला अनंत महिमा, सांगतासे अनुपमा. श्री गुरु आले गाणगापूर भुवना, राहिले संगमी. गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीशी, अमरजा संगम विशेषी. अश्वत्थ नारायण परेशी, महावरद स्थानासी. अमरजा नदी थोर, संगम झाला भीमा तीर. प्रयागा समानासे क्षेत्र, अष्टतीर्थे असती तिथे. तया तीर्थाचे महिमान, अपारासे आख्यान. पुढे तुझ विस्तारोण, सांगे नायक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती, होती गौप्य ती प्रीती. तीर्थ महिमा करणे ख्याती, भक्तजन हितार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी, ऐशे बोलती वेद पुराणी. त्याशी कायशे तीर्थ गहनी, प्रकाश करी क्षेत्राशी. भक्तजन तारणार्थ, तीर्थ हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य होती कलियुगात, प्रगट केवी गुरुनाथे. तेथील महिमानो क्रमेशी, सांगो पुढे विस्तारेशी. प्रकट झाले श्री गुरु कैशी, सांगे नायका एक चित्ते. ऐसा संगम मनोहर, तेथे वस्ती श्री गुरुवर. त्रिमूर्तीचा अवतार, गौप्य होय कवने परी. सहस्र किरणे सूर्याशी, केवी राहावे गौप्येशी. आपोआप प्रकाशी होय सहज गुणतयांचे.
वस्तिराणी संगमासी जाती नित्य भिक्षेशी तया गानगा पुरासी माध्यान काळी परेसा तया ग्रामी द्विजवर असते कशत घर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मण असते तया स्थाने विप्रयेक आरातासे सुशी सूक्षिण देख भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तता सता दरिद्र दोषी असे कवांज महेशी व्यसन घातली तेशी दंतैना ती वृद्ध नदी तिरी मळ्याशी क्षार मृतिका व्हावयासी नित्यद्रव्य देती त्यासी मृतिका क्षार व्हावया तेने द्रव्य क्षार मृतिका नित्य द्रव्य देती त्यासी मृतिका थोर क्षार व्हावया तेने वरो घेती येणे रीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ ते प्रीती येती भिक्षेची त्यांचे घरी विप्रलोक निंदा करीती कैचा लायती म्हणती आम्ही ब्राह्मणासो श्रोती नये भिक्षा मुचे घरी नित्या मुचे घरी देखा विशेषण अनेक शाखा असे त्यजून येती ऐका जातो दरिद्र्याचे घरी ऐशे बोलती विप्र समस्त भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ करण्यासे आपुल्या म्हणी पाहे विदुराच्या घरा प्रीती कैशी शारंग धरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परेसा सात्विक बुद्धी जे वर्तती श्री गुरुशी त्याची अति प्रीती यह सौख्य परागती देतो आपुल्या भक्ताशी ऐसा कृपाळू परम पुरुष भक्तावरी प्रेम हर्ष त्याशी दुर्बळ काय दोष एका राज्य देऊ शके. बघा, परमेश्वराची जर कृपा झाली तर एका क्षणात रंकाचा राजा करेल, एवढी ताकद आहे परमेश्वरामध्ये. आणि म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषांनी स्वामी समर्थांचं, दत्त महाराजांचं नेहमी जप करावा, नेहमी त्यांचं नामस्मरण करावं, त्यांना कधीही विसरू नये. ते आपल्या सर्वांना धनधान्य भरभरून देतील, पण त्यांची कृपा करून घेण्यासाठी त्यांच्या नामाचा जयघोष केला पाहिजे. जरी कोपे का ध्याशी भस्म करेल परेशी वर देता दरिद्र्याशी राज्य हो यक्षतेचे. बघा, पृथ्वीच राज्य सुद्धा भगवंत एका क्षणात देऊ शकतात, फक्त त्यांची कृपा झाली पाहिजे. आणि ते कृपा करून घेणं आपल्या हातामध्ये असतं. ब्रह्मदेवी आपुल्या करे लिहिले असते दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती. कर्म जरी कितीही वेड्या वाकड्या वळणात असलं तर त्याला भक्ती मार्ग सरळ करत असतो. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे प्रत्येक माणसाकडं पाहिजे, त्याच्या हृदयामध्ये नेहमी राहिलं पाहिजे, म्हणजे परमेश्वराची कृपा होती. ऐसे ब्रिद श्री गुरुचे वर्णू न शके माझे. ऐसे ब्रिद श्री गुरुचे वर्णू न शके माझे वाचे
थोर पुण्य त्या ब्राह्मणांचे श्री गुरु जाती तया घरा वर्तत असता एके दिवशी न मिळे वरू त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महेशी नेली नाही मृतिकेशी तया विप्र मंदिराशी श्री गुरु आले भिक्षेशी महा उष्ण वैशाख माशी माध्यान काळे परेसा ऐसे श्री गुरुकृपा मूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रताली धावत साष्टांगी दंडवत करती झाली तय वेळी नमन करुणे श्री गुरुशी विनवितसे भक्तीशी आपला पती याचक वृत्तीशी गेला शे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुता घेऊन येतील पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणता पिढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासन ती विप्र श्री शिवचन बोलती क्षीर काओन घालिशी तुझे द्वारी असता महिषी क्षीर का होन घालशी भिक्षेशी आम्हा ते तुका चाळविशी नाही वरू म्हणून या श्री गुरु वचन ऐकोन विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंतहीन वृद्धत्वाले तेशी उपजताच्या मुचे घरी वांज झाली दगडा परी गाभा नवाचे कवणे परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तेशी वेसन घातली परेशी वाता ती मृतिकेशी तेने आमुचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तेशी मिथ्या बोलशी आम्हाशी त्वरित जाऊन या महेशी धोनाने क्षीरामा ऐशे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे म्हणे काष्ट पात्र घेऊनी गेली ऐका दोहावया श्री गुरुवचन ऐकोन विप्रवनिता जाता क्षण दुबली क्षीर संतोषो निभरणे दोन तये वेळी विस्मया करी विप्रवनिता मनीश्वर तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता त्वरिता तापविती झाली अमित सर्वांची विनवी परेसा श्री गुरु म्हणते तेशी गाली हो क्षीर भिक्षेशी जाण्या सस्तानाशी म्हणून निरूपितो तय वेळी परेसोने स्वामीचे वचन घेऊन आली क्षीर भरण केले गुरुनाथे प्राशन अतिसंतोषे करुणिया संतोषोने श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे घरी अखंडित लक्ष्मी राहे निरंतर पुत्र पौत्री स्त्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगम स्थानाशी आपुल्या श्री गुरु गेले संगमाशी आला विप्र घराशी ऐकता झाला विस्तारेशी
महिमा श्री गुरु मूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिशे नर परम पुरुष तोची सत्य विप्र म्हणे श्रेशी आमुचे गेले दरिद्र दोष भेट झाली श्री गुरु विशेष सकळा बिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ काहीचा यती हाती घेऊन आरती गेले दंपती संगमाशी भक्ती पूर्वक श्री गुरुशी गंधाक्षता धूप दीपेशी नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेशी पूजा करते सद्भावे येणे परी द्विजवर लादता झाला जैसावर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुष्य झाले जाना सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टैश्वरे भोगितसे म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरिता इति श्री गुरुचरित्रामृत वंद्य महेशी दुग्ध देता निश्रवयाचे बळ सत्य भाग्याले विप्रासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वाख्याने सिद्धनामधारक संवादे विद्यामयशी दोहनम नामद्वा विश्वाध्याय गूढा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतो गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।